मंडळी, तुम्ही हार्दिक पांड्याला मैदानावर मॅच जिंकून देताना पाहिलं असेल, पण तुम्हाला माहित आहे का, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच हार्दिक पांड्याकडून वानखेडे स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफला प्रत्येकी 10 लाखांचे खास गिफ्ट दिलं. पण मोठ्या मनाचा माणूस म्हणून त्याची ही बाजू कदाचित तुम्हाला माहित नसेल. लहानपणी ज्यांनी हार्दिकला क्रिकेट शिकवला, त्या गुरूंच्या बहिणींच्या लग्नासाठी धावून जाणारा आणि लहानपणी फक्त दिवसभर 5 रुपयाच्या मॅगीवर सराव करून आज भारताला T20 विश्वचषक मिळवून देणारा हार्दिक नेमका कसा आहे, तेच आपण सविस्तर बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. हार्दिक पांड्याचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 रोजी गुजरातच्या 84 येथे झाला. पण हा प्रवास सुखाचा नव्हता. त्याचे वडील हिमांशु पांड्या यांचा सुरतमध्ये कार फायनान्सचा छोटा व्यवसाय होता. पण आपल्या मुलांनी हार्दिक आणि कृणालने क्रिकेटमध्ये करिअर करावं या एकाच ध्येयानं प्रेरित होऊन त्यांनी आपला जमलेला व्यवसाय सोडला आणि संपूर्ण कुटुंब बडोद्याला स्थलांतरित झालं. तिथे त्यांनी किरण मोरे यांच्या क्रिकेट अकादमीत आपल्या दोन्ही मुलांना दाखल केलं. सुरुवातीचे दिवस अत्यंत गरिबीचे होते. हार्दिक स्वतः सांगतो की असाही काळ होता जेव्हा त्यांच्याकडे जेवायला पैसे नसायचे आणि दिवसभर फक्त 5 रुपयाच्या मॅगीवर ते सराव करायचे. पण गरिबी हार्दिकच्या जिद्दीला हरवू शकली नाही. तो तासनतास मैदानावर घाम गाळायचा. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 2015 हे वर्ष हार्दिकच्या आयुष्याला कालाटणी देणारं ठरलं. मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याला IPL मध्ये अवघ्या 10 लाख रुपयांच्या मूळ किमतीला विकत घेतलं आणि तिथूनच या हिऱ्याची चमक जगाला दिसू लागली. पहिल्याच मोसमात त्याने आपल्या फटकेबाजीने सर्वांना थक्क केलं. सचिन तेंडुलकरने तेव्हाच हार्दिकला सांगितलं होतं की तू पुढच्या 1-2 वर्षात भारतासाठी खेळशील, आणि ते शब्द खरे ठरले. अवघ्या 7 महिन्यात 2016 मध्ये हार्दिकने भारतीय संघात पदार्पण केलं. त्यानंतर हार्दिकने मागे वळून पाहिलं नाही. 2019 मध्ये पाठीच्या दुखापतीमुळे त्याला संघातून बाहेर पडावं लागलं. शस्त्रक्रिया झाली. अनेकांनी म्हटलं की हार्दिकचं करिअर संपलं. पण हार्दिकने पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे राख्यातून झेप घेतली. IPL मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून पहिल्याच प्रयत्नात त्याने विजेतेपद मिळवून दिलं आणि टीकाकारांची तोंड बंद केली. आणि 2026चा T20 या विश्वचषकात हार्दिक पांड्याने केवळ एक खेळाडू म्हणून नाही तर एक मॅच विनर म्हणून, ऑलराऊंडर म्हणून आपली छाप सोडली. कठीण प्रसंगात त्याने केलेली फटकेबाजी आणि निर्णायक षटकांमध्ये घेतलेल्या विकेट्समुळे भारतीय संघाने उपांत्य आणि अंतिम फेरीत धडक मारली. वानखेडे स्टेडियमवर त्याने केलेला सराव आणि ग्राउंड स्टाफला दिलेला शब्द या स्पर्धेच्या पार्श्वभूमीचा होता. हार्दिक पांड्या T20 विश्वचषकासाठी स्वतःला मोठ्या स्पर्धेसाठी तयार करत होता. वानखेडे स्टेडियमवर तो तासनतास सराव करायचा. अनेकदा हा सराव मध्यरात्रीपर्यंत चालायचा. आपण खेळाडूंना टीव्हीवर खेळताना पाहतो, पण त्यांना सराव करण्यासाठी मैदान आणि खेळपट्टीची काळजी घेण्यासाठी खरे नायक तिथे काम करणारे ग्राउंड्समन असतात. आणि या स्पर्धेमागच्या खऱ्या नायकांचे कष्ट कोणाला दिसत नाही. पण जेव्हा हार्दिक पांड्या वानखेडेवर तासनतास सराव करायचा, हार्दिकचा सराव विनाअडथळा पार पडावा, तेव्हा हे कर्मचारी मध्यरात्रीपर्यंत त्याला साथ देण्यासाठी तिथे थांबायचे. हार्दिकला या गोष्टीची पूर्ण जाणीव होती की माझ्या एका सरावासाठी ही माणसं स्वतःच्या झोपेचा आणि कुटुंबाचा त्याग करत आहे. त्याच कठीण काळात हार्दिकने या कर्मचाऱ्यांना एक शब्द दिला होता, माझा सराव पूर्ण झाल्यावर मी तुमच्या कष्टाची जाणीव नक्की ठेवेन. आणि नुकताच हार्दिकने आपला तो शब्द पाळला. हार्दिक पांड्याने वानखेडे स्टेडियमच्या सर्व ग्राउंड्समनना एकत्र बोलावून प्रत्येकी 10 लाखांचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला. पण हार्दिकचा हा मोठेपणा काही आजचा नाही. त्याने आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्याने त्यांचे बालपणीचे प्रशिक्षक जितेंद्र सिंह यांना अशीच काही मोलाची साथ दिली होती. जितेंद्र सिंह यांच्या बहिणीच्या लग्नासाठी हार्दिक स्वतः पुढे आला होता. त्याने शब्द दिला होता की तुमची बहीण ही माझीच बहीण आहे. लग्नाची तारीख ठरली की मला फक्त कळवा, आणि त्याने तो शब्द पाळला देखील. हार्दिकचा हा मोठेपणा केवळ त्याच्या जवळच्या लोकांपुरता मर्यादित नाही. जेव्हा जेव्हा समाजावर संकट आलं तेव्हा हा खेळाडू पुन्हा पुढे आला. 2020 मध्ये कोरोनाच्या महाभयंकर संकटात जेव्हा ऑक्सिजनसाठी हाहाकार माजला होता, तेव्हा हार्दिकने ग्रामीण भागासाठी 200 ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर दान केले होते. आणि आजही तो बडोद्यामधील अनेक तरुण क्रिकेटपटूंना गुप्तपणे मदत करत असतो. ज्या मुलांकडे महागडं क्रिकेट किट घ्यायला पैसे नाही, अशा खेळाडूंना तो साहित्य पुरवतो, जेणेकरून पैशाअभावी कोणाचं टॅलेंट वाया जाऊ नये. मंडळी, हार्दिकने सिद्ध केलंय की तो केवळ एक मोठा खेळाडूच नाही तर एक मोठ्या मनाचा माणूस देखील आहे. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही आपले पाय जमिनीवर कसे ठेवावे हे हार्दिककडून शिकण्यासारखं आहे. हार्दिकने दाखवलेला हा मनाचा मोठेपणा तुम्हाला कसा वाटला, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच क्रिकेट विश्वातील रंजक आणि प्रेरणादायी गोष्टीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. धन्यवाद.